मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 19 तासांपासून वाहतूक कोंडी आहे। काल मध्यरात्री दुभाजकाला धडकून एक ट्रक वसई फाट्याजवळ पलटी झाला। ट्रकमध्ये 120 हायड्रोजन गॅस सिलेंडर चेक करूनच ट्रक बाहेर काढला जाणार आहे। रात्री 12-12:30च्या सुमारास वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या दोन्ही लेनवर धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। घटनास्थळावरून याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी विजय गायकवाडने। तब्बल 19 तासानंतर सुद्धा मुंबई अहमदाबाद महामार्गावरली वाहतूक जी आहे ही विस्कळीत झालेली आहे। आपण बघू शकता की आज रात्री 2च्या सुमारामध्ये या ठिकाणी गुजरातवरून मुंबईला जाणारा हायड्रोजन गॅसचा जो ट्रक जो आहे हा या ठिकाणी चालकाचं नियंत्रण सुटला असल्यामुळे या ठिकाणी पलटी झालेला होता आणि त्यामुळे या सगळ्या सिलेंडरमध्ये जवळपास 120 जे बाटले जे आहेत हे बाटले होते आणि त्यामुळे या ठिकाणी हा ट्रक पलटी झाला असल्यामुळे या ठिकाणी त्याच्यातला जो हायड्रोजन जो गॅस आहे हा लिकेज झालेला होता। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं आणि वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल या ठिकाणची गॅसचं केमिकलची जी एक्सपर्ट टीम आहे याच्या माध्यमातून एक साईडचा जो रस्ता जो आहे हा रस्ता या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता। वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप झाला, मात्र कुणाचीही जीवितहानी यामध्ये झाली नसल्यामुळे या ठिकाणी एक समाधान सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।